आजच्या प्रयोगाचे नाव आहे मिसळणारे व न मिसळणारे द्रव पदार्थ. या प्रयोगाचा उद्देश मिसळणारे व न मिसळणारे द्रव पदार्थ यांची संकल्पना स्पष्ट करणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. सगळ्यात आधी मिसळणारे द्रव पदार्थ. दोन किंवा अधिक द्रव पदार्थ जेव्हा एकमेकात विरघळून एक संध मिश्रण तयार करतात तेव्हा त्यांना मिसळणारे द्रव पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ मीठ आणि पाणी. दुसरा आहे न मिसळणारे द्रव पदार्थ. दोन किंवा अधिक द्रव पदार्थ जेव्हा एकमेकात एक संध मिश्रण तयार करत नाही आणि वेगवेगळ्या थर तयार करतात तेव्हा त्यांना न मिसळणारे द्रव पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ पाणी आणि तेल. आता जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व. द्रव पदार्थांच्या अणूंच्या ध्रुवीयता, घनता आणि परस्पर आकर्षण या गुणधर्माच्या आधारावर त्याच्या मिसळण्याच्या क्षमतेचा निर्णय होतो. जेव्हा ध्रुवीयता सारखी असते तेव्हा पूर्णपणे पदार्थ एकमेकात मिसळतात आणि जेव्हा वेगवेगळी असते तेव्हा ते एकमेकात मिसळत नाही. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते आहेत नारळाच्या तेलाचे पाकिट, साखर, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक चम्मच, अन्न कलर आणि पुरेसं पाणी. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं. त्यानंतर एक प्लास्टिक ग्लास घ्यायचं. त्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया. यामध्ये आपण अन्न रंग घालून घेऊया. आपण लाल रंग घालत आहोत यामध्ये, जे आपल्याला वेगवेगळे थर ओळखण्यास मदत करेल. त्यानंतर याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता यामध्ये आपण नारळाचं तेल घालू. या प्रकारे तेलाचे हे पॅकेट यामध्ये ओतून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता तेल आणि पाणी हे एकमेकात विरघळत नाही, त्यामुळे तेलाने हे वर थर तयार केला आहे वेगळं आणि ह्या पाण्याचा थर खाली आहे वेगळं. तुम्ही हे बघू शकता. तर हे आहे आपलं न मिसळणारे द्रव पदार्थ, ज्याचे उदाहरण आपण घेतलंय तेल आणि पाणी. आता आपण याला बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी घेऊया आणि यामध्ये आपण घालूया. यामध्ये आपण साखर 1 चम्मच टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊया. हे बघा, साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे. का? साखरेची ध्रुवीयता आणि पाण्याची ध्रुवीयता हे सारखी असल्यामुळे एकमेकात एक संध होतात आणि साखर पाण्यामध्ये विरघळून जाते. म्हणून हे मिसळणारा पदार्थ आहे जो पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून जातो. हे बघा, साखर हळूहळू विरघळायला लागली आहे. आपण 1 चम्मच साखर टाकली होती, त्यापैकी थोडीशी साखर यामध्ये बाकी आहे. याला अजून आपण विरघळवूया. तर ही साखर पूर्णपणे यामध्ये विरघळून गेली आहे. तर हे आपलं मिसळणारा द्रव पदार्थचं एक उदाहरण आणि हे आपलं न मिसळणाऱ्या द्रव पदार्थांचं उदाहरण. आता इथे असे का घडले? पहिल्या याच्यात तुम्ही बघू शकता हे न मिसळणारे द्रव पदार्थ आहे. यामध्ये तेलाची ध्रुवीयता आणि घनता आणि पाण्याची घनता आणि ध्रुवीयता हे वेगवेगळी असल्यामुळे इथे यांचे वेगवेगळे थर तयार झालेले आहेत. आणि तोच जर आपण रंगाचा विचार केला तर त्याची ध्रुवीयता आणि पाण्याची ध्रुवीयता एक असल्यामुळे ते एक संध मिश्रण तयार झालेलं आहे आणि त्याच्यावर तेलाचा थर तयार झालेला आहे, ज्याची ध्रुवीयता अलग आहे आणि घनता वेगळी आहे. आणि दुसरीकडे आपण साखरेमध्ये पाणी विरघळलेलं आहे. त्यामुळे काय आहे की साखरेची घनता आणि पाण्याची घनता व ध्रुवीयता हे एक असल्यामुळे साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली आणि हे एक संध मिश्रण तयार झालेलं आहे. हे आपलं मिसळणारा द्रव पदार्थ. आता यातून आपण काय शिकलो? आपण शिकलो की मिसळणारे व न मिसळणारे द्रव पदार्थ वेगळे कसे होतात आणि ते एकमेकांमध्ये का मिसळत नाही, कोणत्या गुणधर्मामुळे ते मिसळले जातात. जसं की ध्रुवीयता, घनता आणि परस्पर आकर्षण या गुणधर्माद्वारे त्यांच्या मिसळण्याच्या क्षमतेचा निर्णय होतो.
जिथे की जे आकर्षण किंवा ध्रुवीयता एक असेल तर ते एक संध जीव होतो, मिश्रण तयार करते. जर त्याची ध्रुवीयता वेगवेगळी असली तर त्या वेगवेगळे थर तयार करतात. चला मग जाणून घेऊया यांचे उपयोग. पहिला आहे रसायनशास्त्र आणि प्रयोगशाळा. दुसरा आहे औषधी निर्मितीमध्ये. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.